तर काय कुणाचा मुलगा काय माहित नाही आपल्याला. त्या मेन रोडवर गेलता तिथून मी आणलाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही विचार करत असता मी एवढ्या सकाळी कारमध्ये का बसलोय. तर खूप थंडी वाजते बाहेर, म्हणजे नाही का खूपच. आणि कारमध्ये कसं हॉट एसी लावून बसता येतं, त्यामुळे मी छानपैकी बसलोय. आता इथं बघू शकता कसं लावलाय, एसी वगैरे लावलाय, बसलोय मी गपचूप. तर आता आंघोळ वगैरे करून घेऊ. खूप वेळ झालं गाडीत बसलो होतो आपण. पाणी खूप गरम झालंय, आता आंघोळ करू. तर गाईच आपली आंघोळ झाली आता. आमच्या गुलाबाला किती कळ्या आल्यात? 1 2 5च आलेत. पाणी सुटणार आहे. डायरेक्ट पाणी घरात. आपल्याला रानात जायचंय थोड्या वेळात. आता पाणी सुटणार आहे, ते भरायचं. त्याच्यानंतर रानात जायच्या आधी पेटपूजा केलेली चांगली असती. मम्मी तर स्वयंपाक करते. गॅस संपला गाईज आमचा. चाललोय रानात आता आम्ही. छान आहे माझा शर्ट. मम्मी वाजवून पाठवून बम तो आणलेला. वाजव की तू. वाजव वाजव. कधी शिकायची तू मग? पुढं कुठं चालली? बिबट्या बिबट्या असल्यावर वाजू दे की इथंच. ताली वाजवतो. हा तर गाईज आमच्या म्हणजे एवढ्या एरियात थोड्याशा 2-4 गावात जास्त बिबट्याचं प्रमाण आढळलेलं आहे. त्याच्यामुळे आटोम बॉम्ब वाजवायच्यात. जर असला हुकून चुकून ह्या मोठ्या तोरी फिरीत तर. मला लय कंटाळा आलाय आता. गाईज दुपारच्या 12:30 वाजल्यात, त्यामुळे खूप ऊन झाले आता. त्याच्यामुळे काम बंद केलंय. आता थोड्या वेळात 5-10 मिनिटात निघतो घरी. एक थोडेसे पेरू घ्यायचे आणि पेरू थोडेफार खातून आणि निघतो. पेरू वगैरे घेतलेत, आता खातोय मी थोडस. मम्मी पेरू तोडत्या. कशात पेरू? तर गाईज आता आवरलंय, सगळं झालं. आता दुकानात आलोय, दुकान उघडायचंय. आणि ह्याच्यात पेरू ओम नगरला चाललाय ना, त्याच्यामुळे त्याला द्यायचे. तर ओम आलेला आहे, त्याच्या डिक्कीमध्ये आपण पेरू ठेवून देऊ. जाताना घेऊन जाईन म्हणजे. गाडी आली थांब. तर गाईज कुणाचा मुलगा काय माहित नाही आपल्याला. त्या मेन रोडवर गेलता तिथून मी आणलाय. तर कृपया करून अशा बारकाल्या मुलांना सोडू नका कुठं एकटं. गा आत्ता पण रोडवरच आहे. जा घरी जा. कुणाचा आहे तू? नाव सांग, कुणाचा आहे तू? हा काय बोलत पण नाहीये. हा पार तिकडे मेन रोड कडे गेलता, तिकडे गाड्या खूप वाहतात. जाना घरी. तर गाईज बघू शकतात ओम चाललाय नगरला, कारण की त्याचं सेमिस्टरचं पेपर आहेत. बाय. आमचं मांजर उठलं. तर बघू शकतात अक्षय भाऊ पाणी सोडायला चालल्यात आता. लागलं. हॅलो. अरे कुठतरी आत घुसला तो. दुकानात साप निघलेला. हा खरंच निघाला आता. बाहेर साईडा काय करतो? भांडी घासतो का अजून? परत झाडून घेतो. पोरगी ना? अरे साईडला हो.
मम्मी एक जादू शिकवतो तुला. हो ना. तर जस्ट आताच घरी आलोय आणि साईड आणि बाले कशी टीव्ही बघत बसल्यात. बाल्याला मुंगीच चावली. मम्मी मम्मी काय करते? स्वयंपाक काय केलाय मम्मी? दूध आणायला चाललोय काही. तर काही दूध घेऊन आलोय आता. तर गाईज मी आता जेवणार आहे. तर गाजर खातोय पौष्टिक, भाजी पण पौष्टिक आहे, सगळं पौष्टिक दिलंय मम्मीने मला आज. इकडे दाखव मम्मी तोंड जरा. तर गाईज लास्टला डाळ भात खाल्लेला कधी पण चांगला असतो, बेटर असतो नाही का, त्यामुळे मी डाळ भात खातो. तर गाईज जेवण वगैरे झालंय. आता दुकानात आलोय मी. फादरला आत्ता जस्ट लावलंय घरी त्यांना जेवायसाठी. कस काय आमचं हेड. चला पळा. आपण दुकान वगैरे लावलं, आता घरी चाललोय. आता बघू घरी काय करतात घरचे. तर कुलूप लावलंय आपण आता गेटला. आता घरात एंटर होते. साईडला कसा झोपलाय तोंड घेऊन, पिक्चर बघतोय. पाणी मम्मी फादर जेवते. मम्मीला पप्पाला. तर गाईज झोपाय चाललोय आता मी. तर गाईज रात्रीचे 10 वाजलेत. आपल्याला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे आहेत. आजचा जो ब्लॉग आहे तो आता इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.